महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे। समीर पाटील यांच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे धंगेकरांची अडचण वाढली आहे। मानहानी आणि अब्रू नुकसानीच्या दाव्यात विशेष दिवाणी न्यायालयाने आदेश दिले आहेत की रवींद्र धंगेकर यांनी पुरावे नसताना समीर पाटील यांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करू नये। न्यायालयीन केस सुरू असताना धंगेकरांना समीर पाटलांवर बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे। कोर्टाने स्पष्ट केलं, दूध का दूध पाणी का पाणी या निर्णयामुळे धंगेकरांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत। इसम रवींद्र धंगेकर हे गेले काही दिवस माझ्या विरोधामध्ये खोटे व खडसाळपणाचे जे आरोप करत होते त्याच्या विरोधामध्ये आम्ही स्पेशल सिव्हिल कोर्ट या न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला होता व या दाव्याच्या अनुषंगाने माननीय न्यायालयामध्ये 3 तारखा झालेल्या होत्या। तिन्ही तारखेंच्या मध्ये इसम रवींद्र धंगेकर किंवा त्यांच्या वकिलांच्या मार्फत कोणतेही पुरावे अथवा कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती व ती देऊ शकलेली नव्हती। आम्ही इसम रवींद्र धंगेकर याने केलेल्या वक्तव्यावरून, मानहानीच्या वक्तव्यावरून, अब्रू नुकसानीच्या वक्तव्यावरून जे काही पुरावे आम्हाला कोर्टाच्या समोर निदर्शनास आणून द्यायचे होते ते माननीय न्यायालयाच्या समोर आम्ही निदर्शनास आणून दिलेले आहेत व त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने इसम रवींद्र धंगेकर यांना इथून पुढे समीर पाटील यांच्या विरोधामध्ये हा दावा सुरू असोस तोपर्यंत कोणतेही वक्तव्य करायचे नाहीत अशा कडक शब्दामध्ये बजावलेले आहे व तसा आदेश पारित केलेला आहे। या आदेशावरून हे लक्षात येते की इसम रवींद्र धंगेकर हा व्यक्ती विनाकारण खोटे व खोटारडेपणाचे आरोप करून पुरावे असल्याचे खोटे सांगत होते व ते न्यायालयात दाखल न केल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या या निकालाचा आम्ही मनापासून आभार मानतो। तसेच ज्या पद्धतीनं रवींद्र धंगेकर टीव्हीमध्ये किंवा इतर सर्व ठिकाणी चॅनलवरती बोलत होते यातील एखादी तरी गोष्ट त्यांनी सिद्ध करायला पाहिजे होती, ज्याचा थोडक्यात एक वाक्य त्यांचं असं होतं की माझ्या पाठीमागे वकिलांची फौज आहे, माझ्याकडे ढिगभर पुरावे आहे। तर माझ्या पुणेकरांच्या लक्षात हे आलेलं असेल की रवींद्र धंगेकर हे धांदात खोटं बोलत आहेत, खोटारडे आहेत, त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत किंवा कोणतीही अशी त्यांच्याकडे फौज नाही आहे। कारण आम्ही प्रत्यक्ष कोर्टामध्ये उपस्थित असतो, स्वतःही ते कधी उपस्थित राहिलेले नाही आहेत आणि त्यांची कोणतीही फौज आम्हाला दिसलेली नाही आहे। त्यामुळे माननीय न्यायालयाच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी हे सर्व झालेलं आहे। अंतरिम स्थगितीनंतर आता न्यायालयीन लढाई अजून आम्ही प्रखरतेने लढू व येणारा जो फायनल निकाल असेल तो झाल्यानंतर परत एकदा मी आपणास या दाव्यासंदर्भात काय काय गोष्टी घडल्या त्याही कळवेन। धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।